मुझे देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबर। विद्यार्थी का मुख्यमंत्री को निवेदन। वाशिम जिले के कारंजा यहाँ के प्रसाद देशमुख नाम के विद्यार्थी ने मुख्यमंत्री को महाविद्यालय का शुल्क न भर पाने की स्थिति में अपनी किडनी गिरवी रखने की अपील का निवेदन दिया है। गए कई महीनों से लॉकडाउन होने की स्थिति में कई विद्यार्थियों पर भूख से मरने की नौबत आ गई है। उसमें भी कई विद्यार्थियों को रूम का भाड़ा, हॉस्टल की फी भरना मुश्किल हो गया है। ऐसे में प्रसाद देशमुख नाम के विद्यार्थी ने महाराष्ट्र के CM उद्धव ठाकरे इन्हें पत्र लिखकर कारंजा तहसीलदार धीरज मांझरे इनके द्वारा कारंजा तहसील कार्यालय में एक निवेदन पत्र लिखकर अपनी किडनी गिरवी रखकर विद्यापीठ और महाविद्यालय की फी वसूल करने की मांग प्रसाद देशमुख ने की है। नमस्कार। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना माझं एक निवेदन आहे की गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन असल्यामुळे आम्ही शाळेची किंवा विद्यालयाची फी, महाविद्यालयाची फी कशीही भरू शकत नाही आहे। त्यामुळे जवळपास 54,000 रुपये फी असलेली माझ्या विद्यापीठाची आणि माझ्या विद्यालयाची MBA सेकंड इयरमध्ये असतानाची फी मला लागत आहे। तर ती महाविद्यालय सरकारने वसूल करण्याकरिता किंवा महाविद्यालयाने वसूल करण्याकरिता सरकारने माझी एक किडनी गहाण ठेवावी किंवा ती विकत घ्यावी अशी माझी इच्छा आहे। त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। तहसील मार्फत एक निवेदन दिलं आहे। जवळपास पुणे विद्यापीठाच्या MBAची परीक्षा फी ही 7,000 रुपये आणि कॉलेज फी ही 50,000 रुपये मी मराठा समाजाचा असल्यामुळे मला लागते आणि यामुळे 50,000 आणि हे 7 असे 57,000 रुपये जवळपास मी कुठल्याही पद्धतीने भरू शकत नाही। म्हणून जर सरकारला माझी फी वसूल करायची असेल तर ती सरकारने माझ्याकडून वसूल करण्याकरिता एक माझी किडनी एकतर विकत घ्यावी किंवा मग स्वतःकडे गहाण ठेवावी असे माझे निवेदन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आहे। त्याचप्रमाणे माझी प्रामाणिक इच्छा अशी आहे की आमचे जरी 5-6 महिन्यापासून सर्व कामधंदे बंद असले तरी शिक्षण नावाचा धंदा हा बंद पडू नये म्हणून आणि कुठलाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये। ज्या विद्यार्थ्याला शिक्षणाची फी भरण्याकरिता जर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम जात असेल तर त्यांनी सुद्धा त्या विद्यार्थ्याची सुद्धा सरकारने किडन्या किंवा तो जर जे काही अवयव द्यायचे इच्छित असेल तर ते दान किंवा विकत घ्यावी अशी माझी विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2 नाबालिग बच्चियों पर बलात्कार। वर्धा जिले के पुलगांव यहाँ 7 साल की बच्ची पर 3 लोगों द्वारा बलात्कार करने की घटना को अभी 24 घंटे भी पूरे नहीं हुए तो वही फिर से रामनगर पुलिस स्टेशन में और एक बलात्कार का मामला दर्ज हुआ। इस घटना में 7 और 9 साल की बच्ची पर 20 वर्षीय युवक ने बलात्कार करने की जानकारी मिली है। घर में कोई न होने का फायदा उठाकर इस युवक ने इस घटना को अंजाम दिया। बच्चियों की मां की शिकायत पर पुलिस ने आरोपी को गिरफ्तार किया है। रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या भागामध्ये येथील इसम स्नेहल उर्फ छोटू पुरुषोत्तम मोंड याने त्या 2 अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार केल्याबाबत रामनगर पोलीस स्टेशन होते आज रोजी तक्रार प्राप्त झालेली आहे। त्या तक्रारीवरून रामनगर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 376 त्याचप्रमाणे पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील आरोपी स्नेहल उर्फ छोटू पुरुषोत्तम मोंड यास अटक करण्यात आलेली आहे। दिनांक 6/8/2020 रोजी ह्या 2 मुली घरी एकट्याच असल्याचे पाहून यातील आरोपी हा त्यांच्या घरामध्ये गेला। त्या मुलीसोबत त्यांनी लैंगिक अत्याचार केले। सदरची घटना पाहणारा अल्पवयीन साक्षीदार यांनी आज रोजी त्यांच्या नातेवाईकाला माहिती दिल्यानंतर ते आज रोजी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले होते। यातील आरोपीला अटक करण्यात आलेली असून तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे। त्याचा सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। बाबा थांबा। सर येतो। बाबा बाबा थांबा, अशी उभे राहा। कोण? अरे बघितलं नाही का तिकडं वीज कडाडली म्हणून? हा मग त्यांना काय झालं? वीज कडाडली असताना असं उभं राहून आपली उंची कमी ठेवायची, कारण का वीज सर्वात जास्त उंच गोष्टींकडेच आकर्षित होते, जसं पोल, झाड आणि काहीच नाही भेटलं तर तुम्हीच। अरे मग मी वाकून कायले? मी तर झोपूनच जाईन ना। अरे नाही नाही नाही, झोपून जाण्याची तर गोष्टच नाही करायची। ओल्या जमिनीत वीज प्रवाह होते आणि शेतात जर वीज पडली ना तर ती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याचा झटका तुम्हाला बी लागेल। आणि बाबा सांगून देते,
झाडाखाली तर बिलकुलच उभं राहायचं नाही. जोराने विजा कडकडायला लागल्या तर पायात चपला किंवा जोडे जरूर असू द्या. कुठल्याही झाडाजवळ थांबू नका. शक्यतोवर स्वतःला ओले होऊ न देता वाकून चाला आणि धातूचं छत नसेल असा एखादा आसरा शोधा. या परिस्थितीत चुकूनही मोबाईल फोनचा वापर करू नका. तो स्विच ऑफ करा. बाबा, हा घे गमछा. अहो, इतक्या वादळ वाऱ्यात जाताच कशाला? हो, ते आले का होते. अरे ए ए वाक 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 असं वाक. अरे ए अरे झाडाखाली उभे नका राहू रे. तिथं वीज पडन. पळ त्यातून. अरे बंद कर मोबाईल. अरे मोबाईल चालू जर राहिला ना तर मोबाईल विजले आपल्याकडे खिचते. बंद कर. ए इथं झाड राहिले का. चल ये ये असं वाक वाक. अरे हा पडला का रे. उठ उठ उठ. असं पडून नको राहू. अरे तिकडं जमिनीवर वीज पडन आणि इकडं तुला झटका लागल. अरे इथं मैदानात थांबणं बेकार बा. मी एक काम कर. ते बा ते झोपडी आहे ना. चला तिथं जाऊ. तुम्ही 4 चाकी वाहनात बसलेले असाल तर वाहनातच बसून राहणे अत्यंत सुरक्षित आहे. वादळ ओसरल्यानंतरही अर्धा तास तरी ती सुरक्षित जागा सोडू नका. आई, बाबा आले. तो वहीं तीसरी ओर सोलापुर गुना शाखा के पुलिस ने शहर में बड़ी बड़ी वारदातों को अंजाम देने के उद्देश्य से आए 6 सशस्त्र दरोडेखोर लोगों को बंदी बना लिया है. इन दरोडेखोरों पर भारतीय दंड संहिता कानून के तहत मामला दर्ज किया गया है. यह जानकारी पुलिस आयुक्त डॉक्टर प्रीति टिपरे इन्होंने दी है. 8 ऑगस्ट रोजी संध्याकाळी आमचे गुन्हे पथकातील अधिकारी PSI श्री राठोड त्याचप्रमाणे त्यांच्या पथकाला बातमी मिळाल्यानंतर काही इसम हे दरोडा टाकण्याच्या उद्देशाने 7 रस्ता या भागात ओमनी गाडीमध्ये फिरत असल्याबद्दल बातमी मिळाल्यानंतर आमचे अधिकारी आणि कर्मचारी रवाना झाले. तिथे गेल्यानंतर 7 रस्त्याजवळून भरधाव वेगाने ते गाडी निघून जात असताना आमच्या सापळा लावलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना नळबाजार चौक या ठिकाणी त्यांना ताब्यात घेतले. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या सोबत गाडीमध्ये ओमनी गाडीमध्ये 4 तलवारी, 1 कोयता, सुरा, लोखंडी पाईप, मिरची पूड वगैरे इतर सामान, शस्त्र, धारदार शस्त्र मिळून आले. त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावं वगैरे सांगितली. त्यानुसार पोलीस स्टेशनला, सदर बाजार पोलीस स्टेशनला CR नंबर 1253 नुसार सेक्शन 399, 402 भादवी, त्याचप्रमाणे आर्म्स ऍक्टचे कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्यातील एक विधी संघर्षग्रस्त बालक असून बाकी इतर आरोपींना अटक करण्यात आली. यापूर्वीचा रेकॉर्ड काय आहे का त्यांचा. गुन्हे वगैरे दाखल आहेत का अशा प्रकारचे. त्यातील काही आरोपींवरती गुन्हे दाखल असल्याचे समजते, परंतु अधिक तपासामध्ये अधिक निष्पन्न करून माहिती देतात. आरोपी किती येणार. एकूण 6 इसम मिळून आले. त्यातील एक विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि इतर 5 आरोपी आहेत. अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं. प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखें और ऐप डाउनलोड करें. साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं. लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं. आप हमारे चैनल को YouTube पर भी देख सकते हैं और इसे YouTube पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें. फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का. ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ. नमस्कार.